अण्णाभाऊ साठेंचं राष्ट्रीय स्मारक बनवण्यात येणार आहे। 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। फडणवीसांच्या हस्ते स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे। आता या कार्यक्रमानिमित्तानं श्रेयवादाची लढाई सुरू आहे। आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये हे वास्तूची स्मारकामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय झाला होता। दुर्दैवाने आमचं सरकार गेलं आणि आज आनंद आहे की 1 तारखेला अण्णाभाऊ साठेंची जयंतीचं औचित्य साधून उद्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे याचं आज भूमिपूजन करून त्याचं सुरुवात करतायत। आमचा त्याला पाठिंबा आहे, परंतु हे करत असताना ज्यांनी या स्मारकाचं जतन केलं त्या अण्णाभाऊ साठे स्मारक समितीला बरोबर विश्वासात घेणं हे खरं म्हणलं तर गरजेचं आहे। जवळपास 57 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि महाराष्ट्राचे नव्हे देशभरातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांची जी इच्छा होती, जे स्वप्न होतं, ते स्वप्न आदरणीय देवाभाऊंनी साकार केलं। संपूर्ण जागा रिकामी झाली आणि उद्या या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे। वास्तविक ही गोष्ट आधीच्या सरकारला करता आली असती, पण या गोष्टीसाठी मनापासून जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलंय। साहित्य क्रांती ज्योत दिंडीचं साताऱ्यात आगमन आहे। अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी होतीये। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करावा अशी मागणी आहे। 15 वर्षापूर्वी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं ही मागणी घेऊन आम्ही वाटेगावचे पुणे असा पायी प्रवास करीत असतो। पण गेली 15 वर्षापासून हे शासन, केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, अण्णाभाऊंना भारतरत्नापासून वंचित ठेवत आहे। आज आमची अशी धारणा होऊन बसलेली आहे की एक विशिष्ट जमातीचे असल्या कारणामुळे की काय की हे केंद्र सरकार आणि भारत सरकार त्यांना भारतरत्नापासून वंचित ठेवत आहे। ती एकच प्रमुख मागणी आहे की जे अण्णाभाऊंचं साहित्य जगविख्यात आहे की अशा अण्णाभाऊ साठेंना तुम्ही भारतरत्नापासून वंचित ठेवताय, तर त्यांना तो भारतरत्न असा बहुमोल असा सन्मान देऊन सन्मानित करावं ही मागणी घेऊन आम्ही वाटेगाव ते पुणे असा 15 वर्षापासून प्रवास करत आहोत। सरकारी नोकरीचा आमिष दाखवून तरुणांची फसवणूक आहे। गेल्या काही वर्षात 93 पेक्षा अधिक तरुणांची फसवणूक आहे। मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमून सखोल चौकशी करावी अशी विजय कुमार मागणी करतायत। नोकरी लावणं सरकारी कार्यालयामध्ये यासाठी फसवणूक होते। गेल्या 3-4 वर्षांमध्ये या फसवणुकीचं प्रमाण इतकं मोठं झालंय की मागच्या वर्षी एका वर्षात 22 गुन्हे दाखल झाले, तर या वर्षी प्रकरण उघडकीस झाली, तर या वर्षी जुलैपर्यंतच 25-26 प्रकरण उघडकीस आलेले। याचं कारण शासनाचं या प्रकरणाकडे असलेलं अक्षम्य दुर्लक्ष, तरुणांच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही। त्यामुळे एसआयटी स्थापन करून या सगळ्या टोळ्यांचे जे प्रमुख आहेत त्यांचे शासनाची किंवा त्या शासकीय कार्यालयाची किंवा शासकीय कर्मचाऱ्यांची काय लागेबांधे आहेत, त्यांचे काय राजकीय लागेबांधे आहेत का, त्यांची चौकशी करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।